नमस्कार. स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुटीमध्ये गावाकडे आली आहे आणि गावाकडे आल्यानंतर गावाकडचे पदार्थ तर व्हायलाच हवे. आज आई आपल्याला कुठला गोडाचा खाद्यप्रकार दाखवणार आहे? मी आज आपल्याला चुलीवरील बासुंदी दाखवणार आहे. बासुंदी तर आपण नेहमीच बनवतो, पण चुलीवर बनवलेली ही बासुंदी अतिशय खमंग लागते. छान हलक्या हलक्या गुलाबीसर रंगाची बासुंदी चवीला अप्रतिम लागते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चुलीवर बासुंदी बनवायची आहे म्हणून भांड्याला निरमा आणि राख मिक्स करून लावून घेऊ. बासुंदी करता मी म्हशीचं 4.5 लिटर दूध घेतलं आहे, ते गाळून घेऊ. गावाकडे छान घट्ट आणि ताजं असं हे म्हशीचं दूध मिळतं. त्याची बासुंदी खूप मस्त होते. दुधाचं भांडं आता चुलीवर ठेवलंय. आता सराट्याने सारखं ढवळत राहू. बासुंदी बनवण्यासाठी शक्यतो पितळीचं जाड बुडाचं भांडं घ्या. अशा जाड बुडाच्या आणि खोल भांड्यामध्ये आपण बासुंदी बनवतो तेव्हा ती छान अशी हलक्या गुलाबीसर रंगाची होते, कॅरमलाइज होते आणि खूप मस्त लागते. तुम्ही जर अशा उथळ पसरट कढईमध्ये बासुंदी बनवली तर दुधाचं पटकन इव्हॉपरेशन होतं आणि त्याला छान असा तांबूस कलर येत नाही. मंद मंद आचेवर दूध जरा जास्त वेळासाठी जेव्हा उकळते ना, तेव्हा अशी छान हलक्या तांबूस रंगाची ही बासुंदी तयार होते. आता हे दूध घट्ट होईपर्यंत आपण ढवळून घेऊ. सुरुवातीला पहिली उकळी येईपर्यंत हे जरा सतत ढवळत राहा, कारण जेव्हा पहिली उकळी येते तेव्हा भरकन दूध खाली जाण्याची शक्यता असते. एक वेळा चांगली उकळी आल्यानंतर मग अधनमधनं हे ढवळत राहिलं तरी चालेल. दुधाला छान उकळी आली आहे. आता आपण यामध्ये हे बासुंदी चक्र घालू. हे बघा, आमच्याकडे चिनी मातीचं बनलेलं हे बासुंदी चक्र आहे. हे मार्केटमध्ये विकत मिळतं. हे जेव्हा तुम्ही भांड्यामध्ये दुधात घालतात तेव्हा दुधाला उकळी आली तरी ते असं भरकन खाली जात नाही. अधनमधनं याला ढवळत राहावं लागतं. असं बासुंदी चक्र जर नसेल तर तुम्ही चिनीची जी बशी आहे ती देखील दुधामध्ये घालू शकता. आता हे दूध छान घट्ट झालं की मग मी तुम्हाला दाखवते. बघा, हे बासुंदी चक्र असं गोल गोल यामध्ये फिरतं आहे आणि दूध तिथल्या तिथेच उकळतं आहे आणि उफाळून पटकन वर जात नाही. आता फक्त अधनमधनच त्याला एक हात द्यावा लागेल. बासुंदी तळाशी लागणार नाही याची काळजी घ्या. बासुंदी जर तळाशी लागली तर त्याला करपट असा वास येतो, त्यामुळे ती जरा काळजी घ्या. पातळ बुडाचं जर भांडं असेल तर बासुंदी खाली लागण्याची शक्यता दाट असते. दूध छान घट्ट झालं. आता आपण साखर घालून घेऊ. हे बघा, किती छान घट्टसर हे दूध झालं आहे. असं प्लेटमध्ये टाकून बघा, म्हणजे दुधाची कन्सिस्टन्सी अगदी नीट कळेल. आता आपण यामध्ये साखर घालून घेऊ. 2 वाट्या साखर घालूया. वजनी मोजली तर ती 350 ग्रॅम साखर आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. जर पुरी पोळी बरोबर बासुंदी खायची असेल तर जरा गोड बासुंदी छान वाटते, किंवा जर तुम्हाला वाटीमध्ये नुसतीच प्यायची असेल तर अगदी फिकी कमी गोड अशी बासुंदी छान वाटते. त्यामुळे इथे आम्ही आमच्या अंदाजानुसार टाकली आहे. तुम्ही तुमचा अंदाज वापरा. काजू बदामची पूळ घालूया. काजू आणि बदाम आम्ही असे खलबत्त्यामध्ये जरा जाडसर कुटून घेतले आहे. दाताखाली हे खूप छान वाटतात. पण तुम्हाला आवडत नसेल तर इथे बारीक पूड देखील तुम्ही घालू शकता. वेलदोड्याची पूड घालूया. जवळपास 1 टीस्पून भरून इथे वेलची पूड घातली आहे. थोडं जायफळ घालूया. आता अजून 10 ते 15 मिनिटांसाठी साखरेसोबत ही बासुंदी आपल्याला छान शिजवायची आहे.
ही साखर यामध्ये विरघळेल आणि साखरेचा जरा पाक होईल, त्यानंतरच बासुंदीला अगदी अफलातून चव येते. तुम्ही जर फक्त साखर विरघळून घेतली तर त्या बासुंदीची चव इतकी छान येत नाही. त्यामुळे साखर घातल्यावर देखील अजून जरा वेळासाठी ही बासुंदी शिजवा. साखर घातल्यावर अगदी 12-13 मिनिटासाठी ही बासुंदी मी छान उकळून घेतली आहे. आता आम्ही ही चुलीवरून उतरवून घेतो आणि गार झाल्यावर तुम्हाला दाखवतो. हे बघा, बासुंदी गार झाली आहे. किती छान घट्ट आणि क्रीमी अशी झाली आहे. आपण ही अशी छान ढवळून घेऊ. हे बघा, अशी छान हलक्या गुलाबीसर रंगाची मलाईदार आणि क्रीमी अशी बासुंदी खायला कुणाकुणाला आवडते हे कमेंट करून कळवा. आईची रेसिपी आवडल्यास या पद्धतीने बासुंदी नक्की करून बघा. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते मला जरूर कळवा. आईची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.